दरम्यान या निर्णयानंतर विरोधकांनी मात्र सरकारवर निशाणा साधला। भारत ही अमेरिकेची वसाहत झाली आहे का असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींनी केली। तर परवानगी ही गुलामांना दिली जाते असं संजय राऊत म्हणतात। परवानगी गुलामांना देतात। होय, आम्ही तुम्हाला आज परवानगी दिलेली आहे की तुम्ही हे खरेदी करू शकता, तुम्ही इथे फिरू शकता, तुम्ही यांच्याशी बोलू शकता। अशी परवानगी फक्त गुलाम राष्ट्रांना दिली जाते। गुलाम, पुन्हा पुन्हा सांगतो, अमेरिकेने परवानगी दिल्यामुळे आम्ही रशियाकडून तेल खरेदी करू शकतो। आम्हाला गरज आहे सध्याच्या युद्ध परिस्थितीमध्ये, म्हणून आम्हाला रशियाकडून तेल खरेदी करण्याची आमच्यामध्ये हिंमत नाही। अमेरिकेच्या मेहरबानीवरती आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार असू तर थूत तुमच्या जिंदगानीवर। वो ऐसा है कि जैसे वो इंडिया को अपने दिमाग में कॉलोनी समझने लग गए हैं, नॉट एन इक्वल पार्टनर। एंड ही इज ऑल्सो गोइंग ऑन टू से कि 30 दिनों के बाद यूएस से आप ऑयल खरीदने का कमिटमेंट करेंगे। अगेन वी कैन नॉट बी टोल्ड व्हाट वी नीड टू डू ऑन द बेस ऑफ व्हाट यूएस वांट्स। तो ये तो फॉरेन मिनिस्टर को आकर जवाब देना चाहिए। सातत्यानं आपल्या देशाची बदनामी करण्याचं काम करता, भारताचं मीठ खायचं आणि इतर देशांचं गुणगान गायचं हा तुमचा धंदा झालाय। तुम्हाला एवढाच त्या युद्धाबद्दल कळवळ असेल, युद्धाबद्दल प्रेम असेल तर जरा गाझा पट्टीमध्ये जाऊन एखाद्या देशामध्ये युद्ध लढून बघा आणि मग पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ला द्या। भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून इतरांना सल्ला देण्याचे धंदे संजय राऊत यांनी बंद केले पाहिजे। तर अमेरिकेने भारताला तेल खरेदीची मुभा दिल्यावर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनीही सरकारवर जोरदार टीका केली। भारताचं परराष्ट्र धोरण आपल्या जनतेच्या सामूहिक इच्छेतून तयार व्हावं, धोरण सत्य अहिंसेच्या आध्यात्मिक मूल्यांवर आधारित असलेल्या सांस्कृतिक परंपरेतलं असावं। आज आपण अनुभवत आहोत ते खऱ्या अर्थाने धोरण नाहीये, असं एक्स पोस्ट मध्ये म्हणतात राहुल गांधी। एका तडजोड केलेल्या व्यक्तीच्या शोषणाचा हा परिणाम आहे, असंही राहुल गांधींनी या पोस्टमध्ये म्हटलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।